भात जोडायसाठी ही खळी केलेली होती। हे वाढ जाते आमच्या बावडीकडे, गावातल्या लोकांना माहिती आहे। आणि गुरं आता लावलेली असतात ना, त्यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी या ओटीला अशी ठोंबे मारून गोळी घालून ठेवले। आणि ही आमची 2 वाड्यांची बावडी। कचरा पडतो म्हणून असा नेट टाकलेला असतो त्याच्यावरती। पाण्याचं पाणी सगळं आटलेलं आहे। मित्र नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करतोय आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये। सध्या गावाकडे कामगिरी चालली आहे, गवत वगैरे काढण्याची, म्हणजेच गुरांसाठी ही गवत आणि आपल्या बागेतही गवत वगैरे साफसफाई करण्याची कामं चालू आहेत। मी आता बऱ्याच दिवसानंतर चाललो आहे आपल्या एका बागेमध्ये, जिथे आपली काजूची लागवड केली आहे। इकडे आज ढोरा मारायचंच काम आहे। बैलांना चारून वगैरे चारायला घेऊन गेलो होतो सकाळी। थंडी पण आता भरपूर पडते, त्यांचेही पाय मोकळे व्हावेत म्हणून त्यांना चारायला घेऊन गेलो होतो। आणि आता जातोय बागेकडेच। पाणी सुरुवात केलेली आहे इकडे बघा। इकडचं थोडंसं मला वाटतं ही एक पट्टी मारली। इथे बसायसाठी खूप केलेली आहे, सावलीसाठी। आपल्या काजू पाण्याची टाकी पावसात भरून ठेवली होती, आता त्याच्यावरती ऊन येत आहे। आणि पप्पा ग्रास कटर फिरवत आहेत बघा। जांभळींना पाळी वगैरे फुटली चांगली। गुरं याच्यामध्ये चरली होती, त्याच्यामुळे गवत थोडं जास्त वाढलेलं नाही बघा। कारण का इकडे ते काका बाजूचे येतात ना, त्यांना इकडे गुरं वगैरे चरवायला सांगितलेली होती, त्याच्यामुळे जास्त गवत काय वाढलेलं नाही आहे। आता हे पडलेलं गवत आहे ना, ते गोळा करून एका ठिकाणी जमा करून ठेवायला लागेल। पावसाळ्यातून साफसफाई केली होती, त्याच्यामुळे हा जो ओला पाळा आहे ना, म्हणजे आता मध्ये जी बेट आहेत बघा, पावसामध्ये साफ एकदम केलं होतं, त्याच्यामुळे छोटे छोटे वाढले आहेत। पुन्हा एकदा ते साफ करायला लागेल झाल्याच्यानंतर। ते काही जमीन आता तुरा वगैरे यायला लागला आहे। बऱ्याच जणांच्या जांबे आता तुरेल आहेत। चला आता आपणही कामाला सुरुवात करूया। 2-4 मोठ्या जांबे आहेत इथे आहेत, आणि तिकडे सावळीसाठी ठेवलेले आहेत। त्यांच्या बाजूला काय जास्त जांबे लावलेले नाहीत। बंडल भेटला दोऱ्याचं ते। इकडे मध्ये
आहेत ना मी पाठवून आता व्यवस्थित तोडून असे जागे बघा हे असं मग जुने पोळे आहेत ना त्याच्यावरती टाकून एकत्र करून ठेवतो आहे. मध्ये मध्ये थोडं दुखावी भेटेल जेणेकरून ते स्वच्छ दिसेल एकदम. मध्ये मध्ये जी भेटं होती ना त्यांचा टाळा असा तोडून जमा करून ठेवला आहे. आता सुकल्यावरती जाळायला बरा पडेल. इथून त्या पुढच्या जांभीपर्यंत म्हणजे हा जो मध्ये गाळा दिसतो ना त्याच्या पुढची जांब तेवढा भाग असा वरून साफ केला आहे. टाळे वगैरे तोडून ठेवलेत आणि आता जेवून वगैरे आल्याच्या नंतर बाकीचं काम करू. ऊन पण आता भरपूर लागतंय. वाजला आता 1:15 झालेत. जेवायला जाऊया. असाच उभाच्या उभा पट्टा वरपर्यंत कटर मारत घेतला आहे. गवत बघा बारीकच होतं ते एकदम. ते ग्रास कटरने त्याचा एकदम धूर लागून जातोय आणि जे बारीक बारीक टाळा होता तो असा गोळा करून ठेवला आहे बघा. आता वरपर्यंत मारून झाला आहे. ते वरचं थोडंसं आता साफ करायचं आहे. हा टाळा मी पटून बारीक करतोय आणि पप्पा इथून इकडे तिकडे त्या साईडला गेले बघा. त्या साईडला ग्रास कटर फिरवत आहेत. आवाज त्याचा भरपूर येतो तिकडे. काही जांभींची वाढ झाली आहे बऱ्यापैकी मस्त चांगली बघा. काही छोट्या छोट्याच आहेत. ही एक ह्याची वाढ जरा कमी झाली. त्यानंतर ती एक तिथे वरती येत आहे तिची पण वाढ. कातळ वगैरे भाग भेटला असेल ना तर वाढ कमी होऊ शकते. सध्या तरी आता कोकणात हीच कामं चालू आहेत आणि जांभींना आता चांगली पालवी, काजूच्या झाडांना आंब्याच्या झाडांना पालवी वगैरे फुटले तर त्याच्यावरती फवारण्या वगैरे चालू आहेत. कारण त्यानंतर करपा वगैरे पडतो ना तुऱ्यावरती वगैरे आणि पालवी चांगली टिकून राहावी यासाठी जंतुनाशक औषधं असतात ना फवारणी, त्या फवारण्याही आता बऱ्याच जणांनी चालू केलेल्या आहेत. हा आजचा छोटासा व्हिडिओ आपण इथेच संपूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.